पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय हालचाली वाढू लागलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागलेले आहेत। एकूणच आपण बघतो की पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील आणि मंगळवेढा तालुक्यातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना या निवडणुकीबद्दल काय वाटते, महाविकास आघाडीबद्दल काय वाटते आणि एकूणच आमदारांच्या कामगिरीबद्दल काय वाटते हे आपण महाराष्ट्र साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, तशीच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहेत। अनेक जण इच्छुक आहेत, सत्ताधारी भाजपसह महाविकास आघाडीचे देखील या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत, त्या दृष्टीने तयारी देखील सुरू झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरातील मतदारांना किंवा पंढरपुरातील त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं, कसा विकास झाला किंवा विकास झाला का नाही या संदर्भात माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी पंढरपुरातील सत्ताधारी भाजपसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी पहिल्यांदा सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम सिरसट, काय तुम्ही या गेल्या 3.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 7.5 वर्ष तुमची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, तुमचा आमदार आहे या ठिकाणी, तर काय विकास झाला असं तुम्हाला वाटतं? देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास कामे झालेले आहेत। त्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा विविध योजना असतील, तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे झालेली आहेत। त्यात आत्ताच सगळ्यात चांगला मुद्दा त्यांनी लाडकी बहीण ह्याला महाराष्ट्रातून अतिशय चांगल्या महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यामध्ये विविध विकास कामे आपण बघत आहात की त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत। त्याच जोरावरती येणारे विधानसभा हे भाजपच्या तिकिटावरती प्रशांतराव परिचारक त्यांना तिकीट मिळून ते भरघोस मताने निवडून येतील, आम्हाला असा विश्वास आहे। भाजपने गेल्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये विकास केला असा दावा भाजपचे लोक करतात। माझ्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। काय नेमका झाला विकास पंढरपूरचा, मंगळवेढ्याचा किंवा एकूणच आपण बघतो तर आपल्या परिसराचा? भाजपाच्या विकासाला सुरुवात झाली, तुळशी वृंदावन येथील मूर्त्या पडण्यास सुरुवात झाली पंढरपुरात। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती ढासळली, त्याच्या अगोदर पंढरपुरात संतांच्या मूर्त्या ढासळल्या, हे भाजपचा विकास आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतले 188 कोटीचा प्रकल्प 3 वर्ष झालं बंद पडलेला आहे। लोकांनी गोरगरिबांनी पैसे भरलेत, पण त्यांना घराचा ताबा मिळत नाही, ही यांचा विकास आहे। पंढरपुरातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे। रोज उठून पत्रकार आणि समाज माध्यमावर लोक त्याचं प्रत्युत्तर देत आहेत। पंढरपूरचा विकास हरवला आहे अशी परिस्थिती ह्या काळात झालेली आहे। ह्या जनतेने हे सगळं बघूनच लोकसभेला 45,500 मतात लीड काँग्रेसच्या उमेदवार प्रणिता शिंदे यांना दिलेला आहे। हा विकास जर झाला असता तर काँग्रेसकडे लोक फिरकली नसती, हे त्याचं प्रत्युत्तर आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतदान केलेलं आहे आणि फुकटच्या वल्गना करायला कुणाला काय जातं। भाजपने लाडकी बहीण योजना केलेली आहे, अनेक लोकांचे पैसे तर दिले नाहीत, निराधार योजनेचे पैसे तर अजून आले नाहीत, 3-3, 4-4 महिने झालं। अपंगाचे पैसे आले नाहीत, जे अनाथ लोक आहेत, अनाथ मुलांचे शिष्यवृत्ती अजून इथे मिळाले नाहीत। हे सर्व पैसे गोठवून बहिणीला का द्यायचं काढले, कारण हे काय कळत नाही की लोकसभेला मतं पडतील, विरोधात गेली आणि विधानसभेला त्याचं बॅडपॅच भरून काढता येईल ह्या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजना काढलेली आहे। ही जनता सर्वश्रुत आहे, सर्वांना सगळं माहिती आहे। येणाऱ्या निवडणुकीसुद्धा लोकसभेला सारखंच विधानसभेलाही महाविकास आघाडीला भरघोस लोक मतदान करतील, राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल। काय परिस्थिती आहे तशी महाविकास आघाडीचे उमेदवार? आज जर पंढरपूरमध्ये जर बघितलं तर कुठलाही विकास दिसत नाही। आज केलेला रस्ता 4 महिन्यामध्ये उकरला जातोय। हे खालून म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिकेपासून जे केंद्र सरकारपर्यंत हे भ्रष्टाचारी सरकार आहे। 1 कोटी रुपये जर वरून आले तर त्यातल्या फक्त 20च लाखामध्ये काम होतं। 50 लाख रुपये यांच्या कमिशनला जातात आणि 30 लाख रुपये हे सरकारच्या करामध्ये जातात। हे भ्रष्टाचारी सरकार असल्यामुळंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये ढासळला। 4 महिन्यामध्ये श्रीरामाचं मंदिर गाभाऱ्यातच गाळायला लागलं, संसद गाळायला लागली। हे सर्व भ्रष्टाचारी लोक सगळे चोर दरोडे टाकून हे सरकार बनलेलं आहे। जे 50 पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा विकास जसा भाजपचा आमदार झालेला आहे तसा शून्य झालेला आहे। विकासाच्या फक्त गोष्टी आणि गप्पा मारतात, घोषणा करतात, वास्तविक पाहता काही कुठेही दिसत नाही। आणि लोकांच्या
सगळ्यात महत्त्वाचं की आज लोकांची जी गरज असते, जी स्वतःचे प्रश्न मांडायसाठी जी नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, ह्या भाजप सरकारनं गेले 4 वर्ष ह्या राज्यामध्ये कुठलीही निवडणूक न घेतल्यामुळं पंढरपूर शहराचा सर्व शहर आणि महापालिकेचा कुठलाही विकास झालेला नाही. एकाधिकारशाही आलेली आहे. त्यामुळे एकटे आमदार आणि मंत्रीच पैसे खात आहेत. मला सांगा, आता असा आरोप केला जातो की गेल्या 3 वर्षात 4 वर्षात पंढरपूरमध्ये काही विकास झाला नाही, भाजपच्या आमदारांनी काही काम केलं नाही. खरा आहे का तो आरोप? हा आरोप पूर्ण खोटा आहे. आज आम्ही एक पंढरपूर पंचायत समितीचा सभापती म्हणून 5 वर्ष काम केले. भाजपचे आमदार झाल्यापासून ग्रामीण भागातील जे नॉन प्लॅनमधले रस्ते होते ते रस्ते शासन त्याला निधी देत नव्हता. पण हे भाजपचे आमदार झाल्यापासून ह्या रस्त्याला वाड्या वस्तीवरील ग्रामीण भागातला एकही रस्ता राहिला नाही. आज परिस्थिती होती, आमचा भाग आहे द्राक्षे डाळिंब पिकवणारा हा भाग आहे. आम्हाला द्राक्षे डाळिंब जर घालवायचे झाले तर डांबरी रस्त्याला आमच्या ट्रॅक्टरनं माल आणावा लागत होता, पण वाड्या वस्तीवर वाहन जात नव्हतं. परंतु हे भाजपचे सरकार आल्यापासून नॉन प्लेनमधले पूर्ण रस्ते पूर्ण झाले. आणि दुसरा मुद्दा, बरेच दिवस रखडत राहिलेला पंढरपूर तालुक्यातील MIDCचा प्रकल्प, जिथं 10,000 मजुरांना काम लागणार आहे, जे सुशिक्षित बेकार विद्यार्थी जे फिरणार आहेत त्यांना काम लागणार आहे. आत्तापर्यंत बाकीच्या आजी माजी आमदारांनी फक्त आश्वासनं दिली, पण समाधान दादाच्या काळात तो मोठा प्रकल्प मंजूर झाला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला सांगा, आता विकास झाला म्हणतात, पुन्हा संधी मिळेल समाधान अवतड्यांना विधानसभेत? पक्ष ठरवेल आता कुणाला प्रशांत मालक परिचारक अवतड्यान द्यायचं, पण यांच्यात मेळ घालून फडणवीस साहेब काहीतरी योग्य निर्णय ही घेऊन भाजपच्या उमेदवार कोणी असेल पण त्याला संधी मिळेल, लोक निवडून देतील असा विश्वास 100% देतील. 100% निवडून देतील. हा विकासाच्या जोरावर देतील. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, मजुरांमध्ये बिलं माफ नाराजी आहे. केली लोकांची. बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात कर्जमाफी केली. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी 5 रुपये आता दुधाला अनुदान दिले. बरीच विकास कामं ते लिस्ट तुम्हाला देतो. सत्तेतले आणखी काही पक्षाचे पदाधिकारी आहेत. मला सांगा, काय नेमकी परिस्थिती पंढरपूर तालुक्यामध्ये? तुम्हाला जे बोलते ते मान्य आहे? बरोबर आहे. एक महायुतीचा घटक म्हणून बोलत असताना पंढरपूर तालुका पंढरपूर शहरमध्ये तुम्ही जर बघितलं गेलं की बरेच जण म्हणतात की बाबा पंढरपूर शहरात विकास झाला नाही. तर विकास झालाच असेल, विकास शोधाचाच असेल, मग 10 वर्षापूर्वीचं पंढरपूर आणि आजचं पंढरपूर जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज ते सावरकर पुतळा इथपर्यंत जर बघितलं तर म्हणजे पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधानदादा असतील, प्रशांत परिचारक मालक असतील, यांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये विकास झालेला आहे. नाही म्हणून चालणार नाही, विरोधाला विरोध करून चालणार नाही. आणि ह्या ठिकाणी मी एक आवर्जून फक्त बोलतो, एक महायुतीचा घटक म्हणून की 2009, 2014, 2019 ही पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवलेली आहे. आणि मला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावर काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि ते 100% 2024ला विजय करून दाखवतील. मला एक सांगा, नागरिक म्हणून पंढरपूरचा विकास झालाय का, किंवा काय व्हायला पाहिजे, काय अपेक्षित आहे तुम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधी? आपण पाहतो की पंढरपूरला येणारे 4 रस्ते हे रस्ते झालेले आहेत, परंतु अंतर्गत रस्ते जर पाहायला गेले, मंदिर परिसरातला रस्ते पूर्णपणे खड्डे असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर विकास आपल्याला दिसत नाही. सगळीकडे कचरा कुंड्या दिसतात. येणाऱ्या भाविकांना फक्त त्याचं इतकं वाईट वाटतं, असुविधा दिसते. मंदिर समितीचा कारभार पाहतो आपण, गेले 4 वर्ष झालं कोणी त्यामध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळतो किंवा पैसे घेऊन घ्यायला मिळतो. अशा वेगवेगळ्या पंढरपूरचं बदनामी होणारी गोष्ट ह्या पंढरपुरामध्ये आपण सातत्याने पाहायला मिळते. परंतु रोजगार ह्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही, डेव्हलपमेंटबद्दलचा कोणी विचार करत नाही. परंतु शाळा कॉलेज मोठे एवढे झाले आहेत परंतु त्या आलेल्या मुलांना पंढरपूरबद्दल आत्मीयता वाटल अशी कुठलीही गोष्ट पंढरपूर बाबतीत झाली नाही. वेगवेगळ्या घोषणा झाल्या परंतु इम्प्लिमेंट झालं नाही. ह्या इम्प्लिमेंट करून शिर्डी कसं डेव्हलप झालं किंवा तिरुपती कसं डेव्हलप झालं, ह्या धर्तीवर ह्या पंढरपूर शहराचा विकास हा 7 समुद्रापार नेऊन जास्तीत जास्त भाविक येऊन पंढरपूरचा लिंग ऑफ स्टँडर्ड किंवा उत्पन्नाचं जे दरडोई उत्पन्न हे वाढलं पाहिजे, ह्या ठिकाणी मला प्रामाणिकपणे वाटतं. विकास च्या नावाखाली कोट्यावधीचा रुपयांचा निधी पंढरपूरमध्ये येतोय, मात्र विकास कुठं दिसत नाही अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. पदाधिकारी जरी विकास झाल्याचा दावा करत असते, मात्र अनेक माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाधान अवतड्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये 3000 कोटी पंढरपूरच्या विकासासाठी आणलेत असा दावा केला जातोय. खरंच तो विकास झाला किंवा आले तेवढा निधी? पंढरपूर शहराची
पाहणी केली आणि लाईव्ह टेलिकास्ट जर केलं तर मी असे काय काय स्पॉट दाखवतो तिथं खड्डेच खड्डे आहेत. येणारा भाविक इथं आला की विठ्ठला दर्शन घेतलं की समाधानी होत नाही. एकतर तो खड्ड्यात पडतो किंवा चंद्रभागेच्या पाण्यात वाळूत पडलेल्या खड्ड्यात बुडतो. अशी दयनीय अवस्था या पंढरपूरची झाली आहे. विठ्ठल मंदिर गळतंय आणि कोट्यावधीचा भ्रष्टाचार विठ्ठल मंदिरात झालेला आहे. तो मंदिराचं काम निकृष्ट झालंय. ह्याच्यावर आम्ही वारंवार आवाज उठवतोय, पण लोकप्रतिनिधी नात्यानं आवताडे साहेबांनी ह्यात कधी लक्ष घातलं नाही. फक्त सगळ्याला आता स्वप्न पडल्यात, माझी असतील आजी असतील, पण पंढरपूरच्या विकासाचं कुणाला काय पडलेलं नाही. ज्याला वाटतं आमदार व्हायचं आहे तो पण काम करत नाही, आणि ज्याला स्वप्न पडालंय मी आमदार होणार आहे त्याला पण वाटत नाही की पंढरपूरचा विकास झाला पाहिजे. त्यामुळं आमची अशी एक भूमिका राहील. आमचा आदिवासी महादेव कोळी जमातीचा प्रश्न आहे. आमचे 30-40,000 मतदान आहे. आम्हाला प्रत्येकाने फसवलंय. त्यामुळं आम्ही ह्या राज्यातल्या 288 जागा लढवणार आहे आणि इथला सत्ताधारी उमेदवार आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण असहमत यांच्या सर्वांच्या मताशी मी आहे. हे जर म्हणत असतील पंढरपूर शहराचा विकास झाला नाही, पंढरपूर शहरातले काय भागातले रस्ते झाले नाहीत, तर त्यांनी लांब नाही 1 नंबर वार्डातच येऊन बघावं. गेले 30-40 वर्ष ज्या आजी माझ्या आमदारांनी तिथं लक्ष दिलं नाही तिथले रस्ते मी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ते रस्ते आज पूर्ण करून घेतलेत. मग तुम्ही काम केलेलं तर निदान बोला ना. आज आपण समाजामध्ये वावरताना ठीक आहे 10 कामं झाली नसतील पण 5 कामं झालेत ना. आज कुंभार गल्लीसारखं आमच्या भागातलं जो ठिकाणी गेले 40 वर्ष त्या रस्त्यावर कोणी वाली नव्हतं त्या लोकांना. तिथे मी आमदार साहेबांकडनं काम मंजूर करून देतो. कॉन्क्रीटीकरण रस्ता चालू करून घेतला आहे. अनिल नगर भागातले रस्ते मंजूर झालेले आहेत. हायमस्ट जागोजागी त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. खोटं म्हणजे या ठिकाणी आवर्जून जर सांगायचं झालं तर 1 नंबर वार्डात मी स्वतः माझ्या भागात 1,05,00,000 रुपये निधी मी 1 नंबर वार्डात मंजूर करून त्याचे कामं करून घेतलेले आहेत. मग हा विकास नाही का? का उगं पंढरपूरमध्ये मेन रोडला आपण फिरायचं आणि मेन रोडला खड्डे पडलेत तर विकास झाला नाही? अहो असं कसं म्हणताय तुम्ही? गेले 40 वर्ष तुम्ही ज्या MIDCवर राजकारण केलं ती MIDC आज मंजूर झाली. 54 जागा आज ॲक्वायर झालेली आहे. थोड्या दिवसात त्याचं भूमिपूजनही त्या ठिकाणी होणार आहे. हा विकास नाही का? म्हणजे MIDC मंजूर झाली, थोड्या दिवसात भूमिपूजन केले असा दावा करतात आवताडेचे कार्यकर्ते. खरं झालंय का किंवा गाजर आहे? काय वाटतं तुम्हाला? नाही ह्याच्यात गाजर नाही आहे, पण MIDC मंजूर झालेली आहे. आमचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पण त्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, मिळून केलेले आहे. खरं तर बापूंचं बी ह्यात सर्व म्हणजे खरं तर योगदान जास्त आहे, पण आता सत्ताधाऱ्यांमुळे ही झाकलं जातं आहे. खरं तर विकास काय आहे शहरात लक्षात ठेवा. पंढरपूर शहरात आजची परिस्थिती अशी आहे की रस्ते नाही आहेत, मान्य खड्डे होते. आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे केले आहेत. स्मशानभूमीचं काम आम्ही केलं. लोक तिथं स्मशानभूमीत एवढ्या तक्रारी करत होते. आमचे नामदेव भुईटे वारले स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी, पण ते काम झालं नाही. आम्ही स्वखर्चानं केलं. पाणी टाकीचा प्रश्न होता, आम्ही स्वखर्चानं करून ते पाणी लोकांना चालू करून दिलं. रस्त्याची कामं झाली. आजचा सध्या पंढरपूर शहरात ज्या गोष्टी लोकांना खरंच कामं म्हणतात लोक म्हणजे आमदारांना गेले पाहिजे ते आमचे नेते दिलीप बापू करतात. त्यामुळे जनतेतून आम्ही आमचा दावा करतो की आमचे नेतेच आमदार झाले पाहिजे. माझ्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. काय सगळ्या गोष्टीवरती खरंच महायुतीच्या सरकारमध्ये पंढरपूरचा विकास झाला असं वाटतंय? अजिबात झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारनं जी कामं मंजूर करून दिली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात, आता तुम्ही उदाहरणच बघा. इथं हे नवीन बसस्थानक जे झालेलं आहे ते बसस्थानक उद्धवजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली. वारकऱ्यांबद्दल असणारी अस्मियता आणि जिव्हाळा या गोष्टींची बाब लक्षात घेऊन उद्धवजींनी तो प्रकल्प मंजूर केला. मात्र त्यानंतर दुर्दैवानं किंवा ज्या घटना घडल्या त्याच्यामुळं सरकार जरी गेलं, परंतु खऱ्या अर्थानं काम जे असतं ते जनतेच्या मनात कायम राहतं. आपण वारकऱ्यांच्या जरी प्रतिक्रिया घेतल्या असत्या तरी त्यांच्याकडून लक्षात आलं असतं. लोकांमध्ये काम करणाऱ्या माणसाचं काम लक्षात राहतं. मात्र सत्ताधाऱ्यांकडून फक्त पंढरपूरकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. एक भूवैकुंठ असलेली पंढरी नगरी आपली खऱ्या अर्थानं एक प्रकारे ओसाड महाराणाप्रमाणे तयार करण्याचं काम या सरकारमुळे झालेलं आहे असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार. मला सांगा आता काय पंढरपूरची परिस्थिती आहे? कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो काय वाटतंय तुम्हाला? पंढरपूर शहर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इथं लाखोच्या संख्येने भाविक येतात. त्या मानानेच पंढरपूरला निधीही मिळतो. पण तरीही पंढरपूर शहरात एकही काम असं दाखवण्यासारखं नाही आहे की सामान्य लोकांसाठी केलेलं नाही आहे. साध्या मुताऱ्या एक
महिलांसाठी मुताऱ्या बघा, पुरुषांसाठी मुताऱ्या बघा, सगळ्या मुताऱ्या नुसत्या कागदावर आहेत आणि सगळ्या मुताऱ्या गायब झाल्यात. कचरा कुंडीच्या परिस्थिती तेच, सगळ्या रस्त्यांनी कचरा वगैरे पडलेला असतो, कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. साधी एखादी लहान मुलांसाठी बाग वगैरे करावं तसंही काही झालेलं नाही. ही 7.5 वर्ष नुसते आश्वासनं द्यायचं काम करतात आणि इलेक्शन तोंडावर आले की रस्त्याची कामं केली, ही केली, त्यात पण भ्रष्टाचार करण्यासाठी, त्यांचे कार्यकर्ते जगवण्यासाठी रस्त्याची कामं केली जातात. हे सगळ्या अशा प्रकारे ह्यांचा जसा एखादा घरी विकास जन्माला येतो तसा यांचा विकास चालू आहे. ह्यांच्या घरापुरताच विकास चालू आहे आणि विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत राहतात. दुसरं ह्या सरकारनं काही केलेलं नाही. आपण या ठिकाणी बघितलं की सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या कामाचा दावा केलाय. भाजपने काम केल्याचा त्यांचे कार्यकर्ते दावा केलाय. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते की कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, जे विकासाचा आहे ते गाजर फक्त दाखवलं जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदार कोणाला आता या ठिकाणी पाठिंबा देतो की कोणाच्या बाजूने मतदान करतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.